नमस्कार. तलाठी भरतीची तयारी करताय. तलाठी भरतीमधील वनसंपत्तीवर आधारित महत्त्वाचा असा प्रश्न, खालीलपैकी कोणती वृक्ष प्रजाती ही सहसा पानझडी क्षेत्रामध्ये आढळते? एक ओक, पाईन, बांबू, रोजवूड. योग्य उत्तर आहे ओक. ओक ही वृक्ष प्रजाती सहसा पानझडी वनामध्ये आढळते, कारण ओक, मेपल असेल, बीच असेल यासारखी झाडे यांच्या कोरड्या ऋतूमध्ये त्यांची पाने गळतात आणि उष्णकटिबंधीय पानझडी वनांचे हे एक वैशिष्ट्य आहे. जिथे सागवान असेल, शिसम, साल यासारख्या वृक्षांसोबत ओक सारखी झाडेही आढळतात. बाष्पोत्सर्जनामुळे पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी पर्णपाती झाडे दरवर्षी विशेषतः कोरड्या किंवा थंड हंगामात त्यांची पाने गळतात. त्यानंतर पाईन ही वनस्पती ही वृक्ष साधारणतः सुईच्या आकाराची पाने असणारी सदाहरित स्वरूपाची असतात. ते पानझडी वनात आढळत नाहीत. त्यानंतर बांबू ही वनस्पती हा एक प्रकारच्या गवत वर्गीय वनस्पतींचा एक प्रकार आहे. सदाहरित किंवा पानझडी दोन्ही प्रकारच्या वनात आढळू शकते, पण तो प्रमुख पानझडी वृक्ष नाही. आणि रोजवूड हे उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचं अधिक प्रमाणात आढळते, जसे की दक्षिण भारतातील काही भाग. यावरती प्रश्न कसा विचारतात? भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेलं राज्य कोणतं? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगड. योग्य उत्तर कमेंट बॉक्स थ्रू द्यायचंय. माहिती आवडली असेल तर लाईक करायचंय. चॅनल नवीन असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही.